सावडी.com सडेतोड मुलाखतीत पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण भेटतो आहोत प्रसिद्ध कवी विचारवंत लखनसिंह कटरे यांना। संस्कृत कवी, नाटककार, भवभूतीचा हा परिसर पद्मपूरला भवभूतींची साहित्य निर्मिती झाली आणि त्याच पद्मपूरच्या परिसरात तिथून हाकेच्या अंतरावर असलेल्या बोरकनारमध्ये आपण आहोत। लखनसिंह कटरे यांच्या गावी त्यांच्या वाड्यातच ही मुलाखत आपण त्यांची घेतो आहोत। महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, मराठी, हिंदी, झाडीबोली, पोवारी या विविध भाषा आणि बोलींवर प्रभुत्व असलेले लखनसिंह या परिसरातले जे झाडीबोली साहित्य आहे त्या साहित्याला एक प्रतिष्ठा मिळावी, त्या बोलीतून साहित्य निर्मिती व्हावी, हे जे काही झाडीबोलीतील एक 2-3 महत्त्वाचे साहित्यिक आणि विचारवंत आहेत त्यापैकीच एक लखनसिंह कटरे। आज लखनसिंहांचा वाढदिवस आहे। आपलं वाढदिवसानिमित्त हार्दिक अभिष्टचिंतन। नमस्कार। धन्यवाद। नमस्कार। आपण सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे हा भवभूतींचा परिसर आणि या भवभूतींच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला आमगावचा संपूर्ण भाग, त्यात साहित्य निर्मिती तर आहेच आहे, त्यासोबतच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विविध प्रकारची या परिसराला एक पार्श्वभूमी आहे। ही पार्श्वभूमी नेमकी कशी आहे? एकतर आमच्या या परिसरात भवभूती होऊन गेल्यामुळे साहित्यामध्ये जरी इतिहास नसला आज भवभूतीनंतर, तरी मधल्या काळामध्ये दंड्यार, तमाशा या प्रकारातून थोडासा एक शाहिरी साहित्य म्हणूया पसरवलं जात होतं, ते मंचन केलं जात होतं। त्याचा परिणाम आमच्यावर बालपणापासून झालेला आहे। राजकीय म्हणाल तर राजकीयच्या बाबतीमध्ये कसं आहे की माझे वडील हे सक्रिय राजकारणामध्ये कार्यरत असल्यामुळे अशोक मेहतापासून, नरेंद्र तिडकेंपासून, नाशिकराव तिरपुडे, मनोहरभाई पटेल यांच्यासारखे दिग्गज नेते आमच्या वाड्यामध्ये राजकारणाचे डावपेच रचायचे आणि त्याच्यामध्ये त्या राजकारणामध्ये कसे डावपेच करले जातात, राजकारण हे कसं कोणत्या खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकते हे सुद्धा आम्हाला बालपणीच कळायला लागलं। असा एक राजकारणाचा, साहित्यविषयक बाबींचा आणि सामाजिक बाबींचा सुद्धा आमच्यावर एक बालपणी प्रभाव असा झालेला आणि त्याच्यात माझ्या आईची धार्मिक शिकवण, साहित्यिक शिकवण, माझ्या आईचं गणितातलं प्रावीण्य असणं, ह्या गोष्टीसुद्धा माझ्यावर प्रभाव पाडून गेल्या। म्हणजे असं म्हणता येईल की भवभूतींचा साहित्य वारसा या परिसराला लाभलेला आहे। म्हणजे तुमचा बालपणापासूनचा जो संस्कार आहे तो भवभूतीच्या साहित्य वारशामध्ये आलेला आहे निश्चितपणेच। त्यासोबतच कुटुंबाचा जो वारसा आहे तो राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, त्या वारशाचाही आपण जतन केलेला आहे, ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला। सांगायचं तर या परिसरातले तुम्ही पाटील आणि त्या दृष्टिकोनातून लोक तुमच्याकडे पाहतात, तर आपण एक या गावचा एक आधार आहोत ही जुन्या पिढीतही भावना होती, ती तुमच्या पिढीपर्यंत निश्चितपणेच आलेली आहे आणि त्याच संस्कारातून तुमची जडणघडण झालेली दिसते। तुम्ही आईचा उल्लेख केला तुमच्या की गणितात तिने प्रावीण्य मिळवलेलं होतं,
म्हणजे तो संस्कारही तुमच्यात निश्चितपणेच आला असेल. त्यांचं शिक्षण किती झालं होतं? आईचं शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत. अच्छा. परंतु 4थ्या वर्गात त्या काळात ती आपल्या पूर्णतः बोर्डाची परीक्षा व्हायची. त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. मराठी आणि गणित हे 2 विषय तिचे इतके मजबूत होते की ती मरेपर्यंत आपल्या 4थी आणि 3रीच्या कविता मराठीतल्या आम्हाला पाठ म्हणून दाखवायची. आणि मी 8व्या वर्गापर्यंत असेपर्यंत त्यांनी मला गणित शिकवलं. कारण 9व्या वर्गापासून आमचं न्यू मॅथ्स सुरू झालं. त्याच्यामुळे ह्या बाकीच्या अंकगणित, बीजगणित वगैरे ज्या जुन्या गोष्टी होत्या, प्रमेय वगैरे, या नव्या पद्धतीने आम्हाला शिकवू लागल्या. त्यावेळेस मग त्या आईला ते काही समजलं नाही. आणि इंग्रजी होतं. 9व्या वर्गापासून आमचं इंग्रजी माध्यम होतं गणिताचं. पण 8व्या वर्गापर्यंत कुठलाही गणित असा नव्हता की जो आम्हाला जर नाही समजलं, आईला विचारलं तर आईने आम्हाला चुटकीभर सोडवून दिलं नाही. म्हणून माझ्या वर्गातले बाकी विद्यार्थी आमच्या गावचे ते सुद्धा माझ्या परोक्ष सुद्धा येऊन आईकडून गणित समजावून घ्यायचे आणि आई त्यांना गणित समजावून द्यायची, सोडवून द्यायची. असा ते प्रभाव आईचा आमच्यावर पडलेला आहे. म्हणजे जसा भवभूतींचा साहित्यिक वारसा या परिसराला लाभलेला आहे, तो संस्कार तुमच्यावरही घडलाय. तर म्हणजे असं म्हणता येईल की तुम्हाला तुमच्या वडिलांकडून राजकीय आणि सामाजिक वारसा प्राप्त झाला आणि आईकडून वाङ्मयीन वारसा आणि गणित म्हणजे विज्ञान आणि गणित, तो वारसा तुम्हाला आईकडून प्राप्त झाला. बरोबर. आणि राजकीयच्या घडामोडी आणि डावपेच बालपासापासून म्हणजे पाहत होतो की ती खालच्या स्तरापर्यंत जाऊ शकतात. म्हणून मी या एका राजकीय घराण्यातील असून सुद्धा मी राजकारणाकडे कधीच गेलो नाही. का बरं? राजकारण फार घाणेरडं झालंय. खूपच घाणेरडं झालंय. कारण पडद्यामागच्या ज्या हालचाली असतात त्या कशा असतात त्या लोकांना कळत नाहीत. मला कळल्या माझ्या दुर्दैवाने म्हणा. कारण आमचा जो वाडा आहे हा वाडा गावात जरी असला तरी गावापासून अलिप्त असा आहे. इथे तुम्ही कितीही जोराने ओरडा गावच्या बाहेरच्या लोकांना ऐकायला जात नाही. म्हणून ज्या काही गुप्त सल्लामसलती डावपेच व्हायच्या, अशोक मेहतापासून, नरेंद्र तिळकेंपासून, हे सगळे ते लोक होते ज्यांच्या सल्लामसलती, मनोहरभाई वगैरे यांच्या सल्लामसलती आमच्या वाड्यात व्हायच्या. आणि मला ते ऐकण्याची परवानगी नव्हती. परंतु त्यावेळेस आमच्याकडे बासाचे चाप असायच्या आणि ती चाप आडवी असायची. तुम्ही चापच्या मागे लपून ते कुतूहल म्हणून ह्या गोष्टी त्यांच्या चर्चा ऐकायचो. आणि एखादा माणूस ज्याच्याबद्दल चांगलं बोललं जायचं तो जर मैफिलीतून उठून गेला तर त्याच्याच विरोधामध्ये किती वाईट बोललं जायचं हे सुद्धा मी तेव्हा पाहत होतो. त्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, हे राजकारण काही आपलं फील्ड नाही. कारण माझ्या आईने मला जे शिकवलं, माझ्या आईने मला 2 गोष्टी सांगितल्या. एक, कधीही खोटं बोलायचं नाही. काहीही झालं तरी खोटं बोलायचं नाही आणि कोणावरही रागवायचं नाही. कितीही राग आला तरी आपण मग रागाचं रूपांतर कसं करायचं हे नंतर मला एका सिनेमा गीतातून कळलं की नाराज नाही परेशान हो. मग परेशान होणं, तुझसे नाराज नाही जिंदगी हैरान हो. हैरान हो, हैरान व्हायचं, नाराज नाही व्हायचं. या 2 गोष्टी आईकडून शिकलो की कधीही खोटं बोलायचं नाही, काहीही कधी प्रसंग आला तरी खोटं बोलायचं नाही आणि नाराज व्हायचं नाही, हैरान मात्र व्हायचं. म्हणजे एक जीवनाविषयक एक दृष्टिकोन घेऊन तुम्ही लहानपणापासूनच एक वाटचाल करीत आले आहात. राजकीय क्षेत्रात आपल्याला जायचं नाही हे तुम्ही ठरवलेलंच होतं. साहित्य क्षेत्राकडे कसे काय वळालात? म्हणजे आईकडनं जसं तुम्ही आता उल्लेख केला की आई कविता म्हणून दाखवायची किंवा गणित शिकवायची, तर तिच्या बोलण्यातून वागण्यातून निश्चितपणेच हा संस्कार तुमच्यात झाला असेल. परंतु नेमकं साहित्य निर्मिती कशी करावी, कवितेची ओढ तुम्हाला केव्हापासून लागली? माझ्या साहित्याची पहिली गुरु खरंच माझी आई आहे. कारण मी 3ऱ्या-4थ्या वर्गात असल्यापासूनच मला आईने, आमच्याकडे रामायण आणि महाभारत तर नव्हतं, परंतु श्रीधर पंडितांनी लिहिलेले पांडव प्रताप कथासार आणि रामायणाचा जो कथासार त्याचं नाव मला आज आठवत नाही, हे ग्रंथ होते. ते आईने माझ्याकडून वाचून घेतले. त्याच्यानंतर एक प्रेमसागर की प्रेम प्रताप सागर असं काहीतरी हिंदीतला ग्रंथ होता श्रीकृष्णाच्या जीवनावरचा, तो वाचून घेतला. आणि आमच्याकडे महाभारत नव्हतं, पण आमच्या बाजूला आमचे जे बडोजी राहायचे खुशाल भाऊ कटरे, त्यांच्याकडे हे महाभारतचा मोठा ग्रंथ होता.
तो महाभारताचा ग्रंथ आणून मी उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळीच्या सुट्टीत तो ग्रंथ वाचत असे. त्याच्यात मला किती कळलं असेल त्यावेळेस ती गोष्ट नाही ना हिंदीतलं. तर अशा प्रकारे माझा वाचनाचा वेग वाढत गेला. पुस्तकं आली म्हणजे नव्या वर्गात मी गेलो, तिसरीतून चौथीत गेलो, तिथून पाचवीत गेलो, म्हणजे नव्या वर्गात मी गेलो की त्या वर्गाची सगळी पुस्तकं वडील मला आणून द्यायची आणि 2-4 दिवसात माझी सगळी पुस्तकं वाचून व्हायची. अशी वाचायचा मला जो आईने छंद लावला त्या पद्धतीने मग झालं कसं की मी शिकत बोरकना अंजोरा करत आमगावला गेलो आदर्श विद्यालयामध्ये नवव्या वर्गात 1969 मध्ये. आणि 1969 मध्ये तर तेवढा काही जे माझ्या साहित्याकडे लिखाणाकडे आईचा जो काही प्रभाव होता तोच. पण 10व्या वर्गात आमच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या मंदाकिनी सखदेव मॅडम, ह्या मंदाकिनी सखदेव मॅडमनी माझ्यातला तो जो साहित्यिक दडलेला होता म्हणूया आपण तो फुलवला. त्यावेळेस ययाती जशी खांडेकरांच्या ययातीची खूप धूम होती. मला वाटतं त्याच दरम्यान काहीतरी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. त्याच्यापूर्वी त्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर मला सांगितलं मॅडमने की तू म्हणे हे ययाती वाच. तर म्हटलं मी कथा महाभारतात वाचली आहे. तर म्हटलं ती वेगळी, ही वि स खांडेकरांचं ययाती वाच. मग मी कॉलेज आपल्या शाळेच्या लायब्ररीतून ययाती मागवली, आणली, वाचली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आम्ही धार्मिक ग्रंथातून जे वाचतो तो ययाती आणि खांडेकरांचा ययाती. सेक्स हा मनुष्याच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपली भूमिका अदा करून माणसाला कसं आपल्या पद्धतीने वागायला लावतो, मनुष्यावर कसा तो हावी होतो, हे त्या वयात म्हणजे 10व्या वर्गात म्हणजे 15-16 वर्षाचं असेल त्या वेळात मला एक त्याची समज आली. आणि त्याच वेळेस गॅदरिंगमध्ये हस्तलिखित निघायचं, अजूनही निघत असतील तर त्या हस्तलिखितासाठी माझे हस्ताक्षर खूप सुंदर असल्यामुळे मला संपादक नेमलं त्या हस्तलिखिताचा. आणि मॅडमने सांगितलं की तू एक कथा लिहून आण. आता कथा लिहायची तर काय कथा लिहायची, तर त्यावेळेस आत्मकथा कुठल्या याच्या प्रकारचे असा खूप प्रकार शाळेतही व्हायचा. तर गोंदिया आमगाव या रोडवर त्यावेळेस बसचा एक अपघात झाला होता. त्यावेळेस एसटी नव्हती आमच्याकडे, कृष्णगोपाल वैनगंगा ह्या खाजगी बसेस चालायच्या. तर त्यापैकी एका बसचा अपघात झाला होता. आणि 1965 पासून मी तरुण भारताचा नियमित वाचक आहे. तर तरुण भारत आमच्याकडे यायचा, एक दिवस दुसरा यायचा किंवा संध्याकाळी यायचा. तर त्या तरुण भारतामध्ये त्या अपघाताची बातमी आली होती. तर त्या बातमीला अनुसरून मी अपघातग्रस्त बसची आत्मकथा अशी एक कथा लिहिली. अर्थात बसची आत्मकथा असल्यामुळे ती स्त्री या भूमिकेतून लिहिली. त्यामुळे आमचे जे गुरुजी होते पुंडे गुरुजी त्यांना शंका आली की कटरी तुम्ही खरंच लिहिलास का, म्हणे तर स्त्रीच उच्चार होतोय आणि तू तर मुलगा आहे, पुरुष आहे, त्याच्यामुळे तू लिहिलं नसावंस, कोणी संग लिहिली. मग आमच्या सखदेव मॅडमने हस्तक्षेप केला आणि सांगितलं नाही म्हणे ही कटरीने लिहिली असेल. हां, सखदेव मॅडम म्हणाले की ही कथा खरंच कटरीने लिहिली असावी, कारण मी त्याला सांगितलं होतं आणि त्याचं मी जे मराठीचे पेपर तपासतो त्याच्यामध्ये त्याची जी मी लिहिण्याची शैली पाहिलेली आहे त्यामुळे मी सांगते की ही नकल नव्हे आणि हा झालेला ॲक्सिडेंट ताजाच आहे, आपण पेपरमध्ये वाचलेला आहे. म्हणून मग सखदेव मॅडमने माझी बाजू धरली आणि अशा प्रकारे मी माझी ती सुरुवात झाली. आणि त्यानंतर मॅडमने सांगितलं की तू एखादी कविता सुद्धा लिही. तर कविता कशी लिहायची म्हणून मी रामायणातली कुठली तरी शबरीची एक कथा घेतली आणि त्या कथेवरून एक कविता लिहिली. ती कविता सुद्धा मॅडमला आवडली. आणि अशा प्रकारे म्हणजे माझी पहिली कविता जी आहे ती रामायणातल्या शबरीच्या कथेची आहे आणि पहिली कथा जी आहे ती अपघातग्रस्त बसची आहे. अशा प्रकारे माझा साहित्याचा प्रवास सुरू झाला असं म्हणता येईल. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा लिहिली ती कथा, परंतु तुम्ही विख्यात आहात ते कवी म्हणून. कथेकडे फारसं वळावंसं वाटलं नाही नंतरच्या काळात? नाही, त्याचं कारण सांगतोय की गणित हा जो विषय आहे हा गणित विषय मला खूप गूढ वाटतो. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या समोर गणित ठेवतो तर ते समोरच्याला सोडवावं लागतं. आपण सोडवून देत नाही, सोडवून देतो ती कथा आणि जी सोडवावी लागते ती कविता. म्हणून मला कविता आवडते. अच्छा, म्हणजे तुम्ही एक साहित्यिक म्हणून हा जो तुमचा प्रवास आहे या साहित्यिक प्रवासात बालपणी जो वाङ्मयीन संस्कार तुमच्यावर झालाच आहे त्यासोबतच गणिताचा जे एक तुमचा एक पिंड तयार झाला तो आतापर्यंत तो कायम आहे. म्हणजे काव्य रूपात तो आला असेल किंवा कविता करत असताना ती भूमिका तुमची कायम आहे. म्हणजे तुमची खरी विज्ञानवादी जी भूमिका आहे
ती तुमची कायम दिसते नंतरच्या कविता संग्रहांमधून. तशी प्रतीकही तुम्ही वापरलेली आहे. तुमचा शब्दार्थांचे निष्फळ आधार हा काव्यसंग्रह आहे आणि त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी इतिहास आढळत नाही हा दीर्घ काव्यसंग्रह तुमचा आला. तर 13 वर्षांचा हा खंड कसा काय पडला? झालं कसं की शब्दार्थांचे आधार निष्फळ हा 2005 मध्ये आला. त्याच्यानंतर 2005 मध्ये, आता हे थोडंसं स्वतःची स्तुती असेल तरी सांगावी लागेल, 2003 ते 2005 या कालावधीमध्ये मी चंद्रपूरला DDR होतो, म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वक्तव्य विभागाचा प्रमुख. आणि त्या कालावधीमध्ये झालं काय की शेतकऱ्यांना व्यापारी कसे लुबाडतात हे माझ्या लक्षात आलं. आणि मी चंद्रपूर जिल्ह्यातल्या सगळ्या 15च्या 15 बाजार समित्या एका रात्रीतून सुपरसीड केल्या आणि तिथं प्रशासक बसवला. आणि बाजार समिती शेतकऱ्यांसाठी काय काम करू शकते आणि शेतकऱ्यांच्या किती उपयोगाची आहे हे दाखवण्यासाठी मी शेतमाल तारण योजना सुरू केली. शेतमाल तारण योजना म्हणजे शेतकऱ्यांनी त्याचा आलेला शेतमाल डायरेक्ट न विकता बाजार समितीत ठेवायचा तारण म्हणून. बाजार समितीने त्याची जी कोणती बाजार किंमत असेल त्याच्या 70-75% त्याला द्यायचं. उरलेली रक्कम जेव्हा विकली जाईल तेव्हा शेतकऱ्याचं हे काम होतं आणि त्या शेतकऱ्याचा पैसा मिळून जातो. आणि नंतर जेव्हा शेतकऱ्याला पैसा पाहिजे असतो जून-जुलैमध्ये तेव्हा माल विकून पुन्हा पैसा मिळतो. तर हा प्रकार केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये माझा हा प्रयोग इतका गाजला ते बाहेरच्या लोक येऊन सुद्धा त्याची अभ्यास करू लागले. त्यामुळे माझं नाव हे महाराष्ट्र शासनामध्ये सहकार विभागात खूप पुढे गेलं. त्यावेळेस मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, त्यांच्यासमोर माझं नाव गेलं. आणि त्यावेळेस यवतमाळ इथे शेतकरी आत्महत्या खूप गाजत होती. मग इथे DDR कोण हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा चंद्रपूरची माझी कीर्ती विलासराव देशमुखाकडे गेली आणि त्यांनी त्यांच्या आदेशान्वये माझी यवतमाळला नियुक्ती केली. यवतमाळला गेल्यावर तिथे काय झालं की शेतकरी आत्महत्या, मिटिंगावर मिटिंगा, कामावर काम, 24 तासापैकी जवळपास 18-20 तास आम्हाला काम करावं लागायचं. आणि या प्रकारे माझं थोडंसं मग या साहित्य लिखाणाकडे दुर्लक्ष होत लागलं. त्याच दरम्यान तिथले जे मिनिस्टर होते, नाव त्यांचं घेत नाही मी, त्यांच्यासोबत माझं एक प्रकरणामध्ये त्यांना पाहिजे होता त्यांच्या पद्धतीचा निर्णय मी तो दिला नाही. तर त्यांच्यासोबत न पटल्यामुळे माझी ट्रान्सफर गडचिरोलीला झाली. मी गडचिरोलीला आलो आणि गडचिरोलीला येता बरोबर माझ्या मागे काहीतरी भानगडी लागल्या. भानगडीमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. अगोदर पायाचा ॲक्सिडेंट झाला, डावा पाय गेला. मग त्याच्यानंतर जीपचा ॲक्सिडेंट झाला, माझा डावा हात गेला. त्यानंतर मला कॅन्सर झाला. ह्या सगळ्या भानगडीमध्ये काय झालं की ते माझं जे लिखाणाचं प्रमाण होतं ते कुठेतरी अवरुद्ध झालं. त्यामुळे दुसरा संग्रह किंवा दुसरं पुस्तक यायला 13 वर्षाचा कालावधी लागला. अच्छा. तुम्ही अधिकार पदावर असताना, DDR असताना किंवा त्याचा नेमका प्रारंभ कसा झाला इकडे आपण नंतर येऊ. आपण तुमच्या कवितेवर होतो. इतिहास आढळत नाही हा दीर्घ काव्य संग्रह तुमचा. इतिहास आढळत नाही 150 कडव्यांचा आहे. तर या काव्यासंदर्भात एका समीक्षकाने म्हटलंय की गडचिरोलीच्या छायेतील ही कविता आहे. नेमकी कशी? कसं आहे की मी आताच सांगितलं की कविताकडे मी का वळलो, कारण ते सोडवावी लागते. आता सोडवावी लागते तर गणितासारखं या कवितेचं एकच उत्तर नसते. जो सोडवेल त्याचं उत्तर वेगवेगळं असतं. म्हणून हे जे त्यांनी म्हटलेलं आहे ते दत्तप्रसाद ताभोळकर, जे श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च दिल्लीचे डायरेक्टर होते, खूप मोठे संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या नावावर जवळपास 150 पेटंट आहेत वैज्ञानिक इंडस्ट्रियल रिसर्चचे. त्या व्यक्तींसोबत माझी जी भेट झाली ती गडचिरोलीत झाली. ते गडचिरोलीत माझ्या घरी आले होते आणि त्यांच्यासोबत मी गडचिरोलीत जेव्हा फिरलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की हे गडचिरोली काय आहे, इथला नक्षलवाद काय आहे, इथला नक्षलवाद का आला, कसा आला आणि हा कसा दूर होऊ शकतो. आणि त्यावेळेस त्यांना मी जे बोललो त्याच्यातले काही प्रसंग, त्याच्यातले काही गोष्टी म्हणूया आपण किंवा त्याच्यात काही संदर्भ याच्यामध्ये आलेले आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांना असं वाटलं की गडचिरोलीच्या छायेतली कविता आहे. एखाद्याला ती वेगळी वाटू शकते, परंतु याच्यामध्ये गडचिरोलीची छाया गडद आहे हेही मात्र खरंच.
पण नुसती गडचिरोलीची छाया असं नाही, मला जीवनाचा एकूण संदर्भ काय या दृष्टीने सुद्धा विचार करायचा होता. आणि ते माझ्या डोक्यात खूप दिवसापासून 13 वर्षात म्हणूया आपण घोडत होतं, म्हणून ते 24 दिवसात लिहून झालं. सुन्न बधीर करणारी ही कविता आहे. नक्षलवादाच्या आघातही टिपणारी ही कविता आहे. नक्षलवाद आणि हा परिसर सर्वांना माहिती आहे. नक्षलवादावर तुम्ही विशेष अभ्यास केलाय? नेमका नक्षलवाद का आहे, नक्षलवादाची निर्मिती कशी, त्यासोबतच नक्षलवाद कसा संपू शकतो याविषयीचं तुमचं काही चिंतन आहे? नक्षलवाद आपल्याकडे जेव्हा सुरू झाला त्यावेळेस मी सालेकशाला होतो. 88 ते 90 मी सालेकशाला होतो आणि आपल्याकडे नक्षलवादाची बस ती सुरुवात होती. पण त्यावेळेसचे नक्षलवादी जे लोक होते, आज मला सांगायला काही हरकत नाही की मी सालेकशाला असताना सालेकशामध्ये लोहारा नावाचं एक गाव आहे. त्या लोहाराच्या अलीकडे एक गाव आहे, त्याचं नाव विसरतो आहे, बांध आहे, त्या बांधाच्या अलीकडे तो पलीकडे गाव आहे. त्या गावामध्ये नक्षलवादी लोक आलेले होते, त्यांची मीटिंग होती. तर मला आदिवासी संस्थेच्या सचिवालयाने सांगून ठेवलं होतं की जेव्हा जेव्हा नक्षलाईट लोक येतील मला त्यांना भेटायचं. त्यावेळची गोष्ट एवढी आजच्यासारखी मारामारीची नव्हती. तर त्याने मला सांगितलं की म्हणे अमुक अमुक तारखेला त्या ठिकाणी ते लोक येणार आहेत. मी त्यांना जाऊन भेटलो. माझी भेट झालेली जवळपास अर्धा पाऊण तास चर्चा करत होतो. ते उच्च शिक्षित लोक होते, डायरेक्ट डॉक्टर होते, इंजिनियर होते, PhD लोक होते. आणि त्यांच्यासोबत मी जेव्हा चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नक्षलवाद हा जो आहे हा लोकशाहीला मारक आहे. बहकलेले लोक आहेत. आणि मी त्यांच्याजवळ बोललो तर म्हणजे नाही, हा तुमचा विचार आहे, हा आमचा विचार आहे, या पद्धतीने झालं. आणि मग मी निघालो. आणि तेव्हापासून हा नक्षलवाद म्हणजे काय याचा मी विचार करू लागलो. आणि माझ्या सुदैवाने म्हणा दुर्दैवाने म्हणा मला ज्या पोस्टिंग मिळत गेल्या, म्हणजे सालेकशानंतर मी साकोलीला गेलो, तिथेही नक्षलवाद होता. मग रामटेकला गेलो, तिथेही नक्षलवाद होता. रामटेकवरून अर्जुनी मोरगावला गेलो, तिथेही नक्षलवाद होता. अर्जुनी मोरगावरून चंद्रपूरला गेलो, तिथेही नक्षलवाद होता. तिथून गडचिरोलीला आलो, तिथेही नक्षलवाद होता. यवतमाळला सुद्धा नक्षलवाद होता, पण गडचिरोली सगळ्यात जास्त होता. जेव्हा गडचिरोलीचा नक्षलवाद जेव्हा मी अभ्यासला माझ्या पूर्वानुभवाप्रमाणे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की गडचिरोलीतला आजचा नक्षलवाद आणि मी जो पाहिलेला भंडारा जिल्ह्यातला बाहेरचा रामटेकमधला नक्षलवाद त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. मूलभूत फरक म्हणजे कसं की पूर्वी काहीतरी तत्व होतं त्याच्या मागे, नक्षलवादाला चुकीचं असेल पण तत्व होतं. त्यांना जे म्हणत होते ते मला पटत नव्हतं, आजही पटत नाही, पण त्यांच्या मागे काहीतरी तत्व होतं. पण गडचिरोलीमध्ये मी पाहिलं की तिथे कुठल्याच प्रकारचं तत्व या दृष्टीने मला आढळलं नाही. तिथे एक प्रकारची ती एक गुंडगिरी म्हणूया आपण मोठ्या प्रमाणातली, अशा प्रकारचं मला ते आढळलं. आणि ते का झालं याचा जेव्हा मी विचार केला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की याला सोडवण्यासाठी पोलीस बल किंवा अजून सैन्य बल किंवा अजून कोणतं बल हे पुरेसं नाही. याला संपुष्ट आणायचं असेल तर त्याला एकमेव सहकार संपुष्टात आणू शकते. सहकाराच्या मार्फतीने आपण जर 2-3 वर्षे मी म्हणतो त्या पद्धतीने त्या गडचिरोलीचा सहकार राबवला तर हा नक्षलाईट जो प्रभाव आहे की नक्षलाईटचा जो एक तिथला वाढता प्रभाव आहे हा कमी होऊ शकतो. आणि त्या दृष्टीने मी कामही केलं होतं. त्याच्यामुळे मला तिथून बदलून जावं लागलं आणि मला ते काम अर्धवट सोडावं लागलं. पण आजही मला असं वाटतं की सहकार ही खऱ्या अर्थाने सहकारी जी संकल्पना आहे, ह्या सहकाराच्या संकल्पनामध्ये एक महत्त्वाचा जो बिंदू आहे जो आम्ही नेहमी विसरतो, चांगले चांगले विद्वान विसरतात, चांगले चांगले विचारवंत विसरतात, तो आहे डेव्हलपमेंट ऑफ द लाईक ऑफ द एरिया. म्हणजे परिसर वैशिष्ट्यांचा विकास. परिसर वैशिष्ट्यांचा आम्ही विकास केला तर गावचा माणूस शहराकडे धावत नाही, शहराचा माणूस मुंबई पुण्यात आणि विदेशात धावत नाही. त्याला तिथेच गावातच त्याची पूर्ण इच्छापूर्ती होते प्रत्येक बाबतीत. ती केव्हा होईल तर परिसर वैशिष्ट्यांचा विकास झाला तर, आणि नाही झाला तर मग ते पलायन सुरू होतं. यासाठी गांधींची फिलॉसॉफी 100% जरी नसली तरी बहुतेक गांधींची फिलॉसॉफी आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडते. आणि तिच्याकडे 1947 पासूनच पूर्णतः दुर्लक्ष झालं आणि अजूनही दुर्लक्ष आहेच. म्हणून
नक्षलवाद ही जी समस्या आहे कमीत किमान गडचिरोली जिल्ह्यापुरती तरी ती सोडवण्यासाठी सहकार सक्षम आहे असं मला आजही वाटतं. आपण तुमच्या कवितेकडे होतो. ओघाओघाने आपण नक्षलवादाकडे आलो आहे. विषय महत्वाचा आहे. आजच्या परिस्थितीत तुमच्यासारख्या एका अभ्यासकाचे या परिसरातला एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक चिंतक आणि समाजाचा सकारात्मकतेने विचार करणारा व्यक्ती म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात. हा विषय आपण कंटिन्यू करू. तुमच्या कवितेकडे आपण आणि साहित्याकडे नंतर येऊ. तुम्ही जेव्हा तिथे कार्यरत होता तेव्हाची नक्षलवादाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात प्रचंड तफावत आहे, भेद आहे. नक्षलवादाची ज्या कारणाने सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे, परंतु या परिसरात जेव्हा नक्षलवाद आला तर तिथला जो आदिवासी समाज आहे, जो अशिक्षित आहे, अज्ञानी आहे, ज्याला कुणीही त्याच्या प्रामाणिकतेमुळे कुणीही लुबाडू शकतो, त्याला कुणीही वेठीस घेऊ शकतो, असा तो अत्यंत प्रामाणिक असा आदिवासी आहे. तर तुमच्या काळात म्हणजे तुम्ही जेव्हा तिथे अधिकारी होता म्हणून किंवा त्या आधीच्याही काळात या आदिवासींना नक्षलवादामध्ये नक्षली म्हणून सहभागी करून घ्यायचं, तेव्हा हे नक्षली म्हणून सहभागी करून घेत असताना त्यांना आमिष दाखवणं आहे किंवा त्यांच्यावर दडपण आणणं आहे, असे प्रकार त्याही काळात होत होते. आमिषही होतं आणि दडपणही होतं. आता आमिष आणि दडपणाचं मला एक उदाहरण सांगतो की जिल्हा बँकेमार्फत आम्ही कर्ज वाटप करायचं, एक कर्ज वाटप. तर सिरोंचा आणि भामरागड या भागातील एका गावातली जवळपास 8-10 आदिवासी शेतकऱ्यांसोबत ही प्रत्यक्ष माझ्यासमोर घडलेली घटना सांगतं की त्याला आपण कर्ज दिलं, पीक कर्ज दिलं की साधारणतः जूनमध्ये किंवा मेमध्ये त्याला कर्ज दिलं, 5,000 रुपये हे कर्ज दिलं. आणि मग साधारणतः जानेवारी-फेब्रुवारीमध्ये वसुलीला गेलो तर तो माणूस, त्याला आपण जे 5,000 रुपये दिले होते जून-जुलैमध्ये, तेच पैसे आपल्या कुठल्या तरी अडचणीतून काढायचा आणि परत करायचा. आणि मग म्हणायचं की हे कमी झाले व्याज, तुम्ही घ्यायचं व्याज, मी ते हे दिले होते, मी ठेवले, ते तुम्हाला देतोय. म्हणजे त्या रकमेचा वापर कसा करायचा हे सुद्धा त्याला माहित नव्हतं. आणि त्या रकमेचा वापर नाही केला तर त्याचं काय होतं हे सुद्धा माहित नव्हतं. कदाचित त्याच्याकडे उधळी लागली नसेल म्हणून ते पैसे राहिले, तर ते गेले असते. इतका तो माणूस अज्ञानी होता, अडाणी होता आणि त्याला शेतीबद्दल काय करावं आणि हे कसे वापरावे याचं सुद्धा ज्ञान नव्हतं. या अडाणीपणाचा गैरफायदा आमच्यासारख्या शिक्षित नक्षलवाद्यांनी तिथं घेतला आणि मग त्याचा फायदा घेत त्याच्यावर दडपणही आणला. दडपण कसं, तर कुठलाही माणूस पहा, त्याला त्याच्या स्वतःच्या जीवाची भीतीपेक्षा त्याच्या कुटुंबाची भीती जास्त असते. मुलाबाळांची, पत्नीची, आईबापाची भीती जास्त असते. म्हणून त्याला मारलं तर तेवढी फिकर नाही, पण त्याच्या वडिलाला मारतो, त्याच्या आईला मारतो, मुलाला मारतो, पत्नीला मारतो, असा प्रकार जेव्हा होतो तेव्हा तो दडपणाखाली येतो. नाहीतर आदिवासी खूप हिंमतवान आहे, अडाणी असणारा हिंमतवान आहे, इमानदार आहे. इमानदार ती इतका आहे की त्याच्या इतका इमानदार माणूस मी कुठे पाहिलाच नाही. इतका इमानदार आहे, संस्कृतीने पूर्ण धरून आहे. पण आमिष आणि दडपण. आमिष कुठलं तर जास्तीत जास्त जर आपण म्हटलं साधा उपाय जर म्हटला तर कपड्याला त्याचा म्हणजे वेश म्हणू आपण, वेश दाखवा. त्याला वेश, कपड्याला त्याचा हे नव्हता म्हणून वेश दाखवायचा, वेश द्यायचा आणि मिलिटरीचे कपडे द्यायचे, त्याच्याने तो भाडून जायचा. आणि दुसरं दड. तर ह्या 2 गोष्टी आहेत. पण तो भीती आणि आमिष यांना बळी का पडतं हा प्रश्न मूळ आहे. त्यांना बळी न पडण्यासाठी त्याची जर आर्थिक आणि सामाजिक स्थिती आपण जर सुधारली तर तो या दोन्ही गोष्टीपासून बळी पडणार नाही. आणि त्या दोन्ही गोष्टी, आर्थिक सामाजिक या दोन्ही गोष्टी सुधारण्यासाठी सहकार हा खऱ्या रूपात, आजच्या भ्रष्टाचाराच्या रूपात नाही, हा खऱ्या रूपात त्यांना उपयोगी पडू शकतो. म्हणजे नक्षलवादावरचा एक महत्वाचा उपाय तुम्ही सांगितलाय. हो, की सहकाराने त्या परिसरातला विकास करणे, तिथल्या सर्वसामान्य व्यक्तीला त्याविषयीची माहिती देणे आणि त्यातून त्याला स्वतःचा आणि कुटुंबाचा आणि परिसराचा विकास कसा होऊ शकेल ह्याचं ज्ञान देणे, म्हणजे स्वबळावरही तो निश्चितपणेच यावर मात करू शकेल. पर्यायाने नक्षलवाद संपुष्टात यायला किंवा तिथल्या सामान्य लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हा नक्षलवाद संपवण्यासाठी
याची मदत होऊ शकेल. एक महत्वाचा प्रश्न आहे. आपली मुलाखत सडेतोड आहे, सडेतोड प्रश्न आहे बिलकुल. आणि सडेतोड तुम्ही उत्तर द्यायचं आहे. बिलकुल. नक्षलवादी काय करतात हे सर्वांना माहिती आहे. तिथला व्यक्ती, तिथला आदिवासी समाज आहे, तिथले सर्वसामान्य स्त्री असेल, सर्वसामान्य पुरुष असतील, या नक्षलवादाचा कसा सामना करतात हेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. दुसरा एक महत्वाचा भाग त्यातला आहे शहरी नक्षलवाद. म्हणजे तुम्ही म्हणता तो उपाय गडचिरोली आणि चंद्रपूर आणि इकडच्या भागात तो करता येईल. सहकाराने निश्चितपणे या नक्षलवादावर मात करता येईल. तिथल्या लोकांचा विकासही होईल आणि जगात नेमकं काय सुरू आहे आणि कशी कशी तुमची उन्नती होऊ शकेल हेही त्यातून सिद्ध करून दाखवता येईल, त्यांचा विकास करून. या शहरी नक्षलवादाचं काय करणार आहे? शहरी नक्षलवाद म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला 88-89 मध्ये जे नक्सलाईट भेटले होते आणि त्यांनी जे तत्व सांगितले होते, जे मला त्यावेळी मान्य नव्हते, आजही मान्य नाही. म्हणून हा जो त्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतो, हा शहरी नक्षलवाद म्हणजे त्यांना जो आज नक्षलवाद खरा नाही राहिलेला, तिथे फक्त एक नाव राहिलेलं आहे, त्याला कुठली तरी सैद्धांतिक एक बाजू पुरवण्याचं काम हे करतायत. यांना एकच उपाय, माझ्या म्हणजे मी वकील म्हणून, कायद्याचा अभ्यासक म्हणून मी हे सांगू शकतो की याला डिटरंट ॲक्शन हाच यावरचा एक चांगला उपाय होऊ शकतो. मग मोदी जे करतात आहे आणि देशभरातून त्यांच्यावर टीका होते आहे, विशेषतः डाव्या विचारसरणीचे लोक टीका करतात मोदीवर. मोदींवर होणारी ही टीका आपल्याला योग्य वाटते? मोदींवरच नव्हे तर जिथे जिथे म्हणजे कसं आहे की साम्यवादाला सुरुवात आपण पाहिली तर आपण आधुनिक दृष्टीमध्ये मार्क्सवादाने जरी साम्यवाद सांगितला असला तरी त्याचं प्रॅक्टिकल करण्याचा प्रयत्न रशियाने केला आणि रशिया कसा फेल ठरला हे आपण सगळे पाहतो. जिथे जिथे साम्यवाद आला तिथे तिथे तो कसा फेल ठरलेला आहे आणि नुसता फेल नाही तर 100% कसा फेल ठरलेला आहे ते आपल्याला माहित आहे. आणि त्यासाठी हे सिद्ध झालेलं आहे. हे सिद्ध होऊन सुद्धा जर कोणी अशा प्रकारचे करत असेल तर त्याला भारतीय संस्कृतीने उत्तर देण्यासाठी कधी कधी श्रीकृष्णाची नीती सुद्धा अपनावावी लागेल. श्रीकृष्णाने, आता पहा हे ह्या गोष्टी थोड्याशा सोडूनही होऊ शकतात, पण सांगतोय मी की भीष्म आणि द्रोणाचार्य आणि कर्ण सुद्धा यांना मारणं शक्य नव्हतं, परंतु मारणं आवश्यक होतं. मग कृष्णाने त्यासाठी काय केलं या दृष्टीने विचार करणं भागच आहे. कारण काय, आपण विचाराला विचाराने उत्तर देऊ शकतो केव्हा समोरचा व्यक्ती हा विचार स्वीकृती करण्यास सक्षम असेल तर. पण एखाद्यानं म्हटलं की नाही, मी हा माझा विचार आहे, हा फायनल आहे, अंतिम आहे, म्हणजे विचार, मी त्या विचाराचे 3 स्तर करतो: विचारवाद, विचारसरणी आणि विचारधारा. विचारवाद म्हणजे काही नाही, एक डबकं असतं. विचारवादाचं डबकं झालेलं आहे आणि डबक्यामध्ये तुम्ही कितीही मारा, काहीही करा, तो बाहेर जात नाही. म्हणून जेव्हा विचारवादाला दूर करायचं असेल तर त्याला विचारसरणीमध्ये आणावं लागेल. विचारसरणीमध्ये ही सुद्धा काहीतरी विशिष्ट लिमिटमध्ये असते. परंतु विचारधारा आणायची असेल तर तुम्हाला नदीसारखं प्रवाही व्हावं लागेल. असं म्हणतात की कुठल्याही नदीमध्ये कोणत्याही माणसाला 2दा प्रवेश करता येत नाही, कारण तो भाग वाहून गेलेला असतो. ही विचारधारा आहे. ही विचारधारा ज्याला मान्य असेल त्याला तुम्ही समजावू शकता, त्याला तुम्ही कन्व्हिन्स करू शकता. परंतु ज्याला हे मान्यच नाही की दुसरा सुद्धा विचार असू शकतो, तिसराही विचार असू शकतो, चौथाही विचार असू शकतो, याला मान्यच नाही. मी म्हणतो तीच पूर्व दिशा, मी म्हणतो तीच अंतिम दिशा, मी म्हणतो तेच अंतिम सत्य, असं जर असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी तुम्हाला कृष्णनीती अवलंबावीच लागेल. मग ते मोदी असो, राहुल गांधी असो, अजून कोणीही असो, त्याच्याशी व्यक्ती म्हणून विचार करायचाच नाही. नाही, मला या अनुषंगाने प्रश्न पुन्हा विचारायचा आहे तोच की इथला जो नक्षलवादी आहे, जो खेडूत आहे, अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, जो कदाचित दडपणामुळे, कदाचित आमिषामुळे, कदाचित त्याला तसं वाटतं म्हणून नक्षलवादी झाला, याच्यावर तुम्ही सांगितलेला मार्ग निश्चितपणेच अवलंबला आपण तर नक्षलवादावर मात करता येईल, नक्षलवाद संपवता येईल. परंतु माझा प्रश्न असा आहे की हे जे शहरी नक्षलवादी आहे त्यांचं काय करायचं? शहरी नक्षलवाद जो आहे, ज्याला आपण शहरी नक्षलवाद म्हणतोय, तो काय आहे, कसं आहे, तर गोष्ट वेगळी. परंतु शहरी नक्षलवादाला जे लोक प्रवृत्त होतात त्यांना
नक्षलवाद ग्रामीण भागामध्ये किंवा जंगल भागामध्ये किंवा वन भागामध्ये कशा पद्धतीने सुरू आहे याची कल्पनाच नाही. याची जर कल्पना आली तर कदाचित ते सुद्धा आपला विचार बदलू शकतील. फक्त ही आशा आहे तुम्हाला? बिलकुल आशा आहे की शहरांमध्ये त्यांना वस्तुस्थिती काय आहे, म्हणजे ग्राउंड लेव्हलला वस्तुस्थिती काय आहे या नक्षलवादाची, ही त्यांना जर कळली तर कदाचित, कारण मनुष्यामध्ये एक कुठे ना कुठे बिंदू असतो जो चांगलेपणाचा, ज्याला आपण हृदय म्हणतो, तो हृदय परिवर्तन होऊ शकतं. पण ते केव्हा? इथे येऊन ग्राउंड लेवलवर त्यांना वस्तुस्थिती कळली तर. म्हणजे जो या परिसरातला अज्ञानी खेडूत नक्षलवादी आहे तो आणि शहरी नक्षलवादी जो आपण म्हणतो, नेमक्या दोघांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. तो आपल्या शहरांमध्ये राहून या नक्षलवादाला कसं प्रोत्साहित करते याचंच केवळ काम करतो असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला. परंतु तो त्याला मुख्य ग्राउंड लेवलची काय परिस्थिती आहे याविषयी फारसं ज्ञान नाही. मला याबद्दल पूर्ण माझ्यापुरती तरी खात्री आहे, कारण मी गडचिरोलीमध्ये काम केलेलं आहे, तालेकशात काम केलेलं आहे, प्रत्यक्ष नक्षलवादाची ग्राउंड लेवलवर काय परिस्थिती आहे माझी. त्यामुळे मला ही कल्पना आहे की शहरात बसून तुम्हाला जंगलातील गावातील नक्षलवादाची कल्पना येऊ शकत नाही. तुम्ही याला तत्व देण्याचं जे काम करता, हे तत्व म्हणून कदाचित बरोबरी असतील, परंतु ते व्यवहारात कशा पद्धतीने वापरले जातात हे जर पाहिलं तर आम्हाला तत्व बदलावे लागतील का याचा विचार सुद्धा त्यांना करावा लागेल. तुम्ही कवी आहात, साहित्यिक आहात, त्यामुळे त्या पद्धतीचा एक सडेतोड प्रश्न विचारतो की या विचारसरणीचे लोक जे आहेत, कदाचित त्यांची अशी भूमिका आहे का की जर आम्ही सत्तेवर असू किंवा आम्हाला पाठिंबा देणारे लोक जर सत्तेवर असतील तर सर्व व्यवस्थित आहे, आणि आमचा एक विचार दोन्ही आहे, परंतु आमच्या विचाराचा पुरस्कार करणारे नसतील तर ते वाईट, आणि त्यातूनच ही पुरस्कार वापसी आणि हे प्रकार घडतात आहे. पुरस्कार वापसी हा प्रकार वेगळा सोडून देऊ आपण. परंतु होतं कसं आहे की जे समजा सत्ता ही कोणत्याही तत्वाची येऊ, त्या सत्तेचं आपलं वेगळं एक रूप असतं, आपलं एक वेगळीच एक ती पद्धती असते. त्याच्यामुळे याची सत्ता आली म्हणजे असं होईल, त्याची सत्ता आली म्हणजे तसं होईल, असं सरसकट आपल्याला म्हणता येत नाही. हे लोक जे करतात आहे की काँग्रेसचं सरकार आहे म्हणजे व्यवस्थित आहे, कारण आपली जी चौकडी आहे त्या चौकडीचे सगळे हितसंबंध साधले जातील. आता दुसऱ्या पक्षाचं किंवा दुसऱ्या विचारधारेचं सरकार आहे म्हणजे आपले हितसंबंध जोपासले जाणार नाहीत म्हणून याला विरोध आहे का? होऊ शकतं, असा प्रकार होऊ शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्तेवर जी खुर्ची म्हणूया आपण, खुर्चीवर बसल्यानंतर तत्व हे गुंडाळले जातात. कुठली सत्ता घ्या तुम्ही, आजची कुठली सत्ता घ्या, रामराज्य सोडून देऊ, रामराज्याचं आज आपण उदाहरणच देऊ शकत नाही. परंतु सत्ता जेव्हा आपलं अस्तित्व दाखवते तेव्हा ती तत्वांना गिळते, आणि तत्वांना गिळल्यानंतर त्याच्यातून आपल्या मनामध्ये किंवा ज्या तत्वानुसार सत्तेवर आपण गेलेलो आहोत तेच तत्व जसे तसे राबवू शकू हे शक्य मला तरी वाटत नाही. कारण मी जो 30 वर्षाचा माझा जो प्रशासनाचा अनुभव आहे त्यावर मी सांगू शकेल, कारण मला भिन्न भिन्न प्रकारच्या सरकार पाहायला मिळाली. बीजेपीची सरकार पाहायला मिळाली, शिवसेनेचंही मिळालं, राष्ट्रवादीचंही मिळालं, काँग्रेसचंही मिळालं, आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही की मी सहकारात होतो. सहकार ही राजकारणाची पाठशाळा समजली जाते. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मी होतो त्या त्या ठिकाणी असा भारतातला कोणताही पक्ष नाही की जो तिथे असेल आणि तिथे नाही, त्याचा माणूस नाही. मग तो कम्युनिस्ट असेल, मनसेचा असेल, म्हणजे जितके पक्ष आपण घेतो महाराष्ट्रात नाव, त्या प्रत्येक पक्षाच्या माणसाशी मी टॅकल करणं मला भाग होतं. एक प्रश्न सुचला, सहकार्याने राजकारणाचं खोबरं केलं की राजकारण्यांनी सहकाराचं खोबरं केलं? राजकारण्यांनी केलं. अच्छा. सहकार्याने नाही केलं. अच्छा. सहकार ही राजकारणाची पाठशाळा जरूर असली तरी पाठशाळेतून निघालेले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्या पाठशाळेला मिळालेलं आपले जे सद्गुण आहेत ते राबवायचं. आपले वेगळे दुर्गुण त्याच्यात जर मिसळवले तर गडबड होतं. म्हणून सहकारामध्ये असताना मला पॉलिटिकल पार्टी जितक्या आहेत, मग त्या पॉलिटिकल असो नॉन पॉलिटिकल संघटना असो, त्यांच्याशी टॅकल मला करावाच लागायचं रोज, सकाळ दुपार संध्याकाळ. त्याच्यामुळे राजकारण म्हणजे काय याचा मला जो अनुभव आलेला आहे
त्या अनुभवामुळे. आणि दुसरी गोष्ट ही की मला कुठलाही राजकारणी आमचा माणूस नाही असं समजत नव्हतं. कारण मला माहित होतं की हे सगळे पक्ष जरी असले तरी सगळ्यांचं ध्येय हे एकुलते एकच असतं, सत्ता, खुर्ची. आणि खुर्चीवर बसल्यानंतर सगळे तत्व एकच होतात. मी सांगितलं की तत्व गिळत जातात आणि त्यातून वेगळंच काहीतरी निघतं. त्याच्यामुळे हे अमुक आमच्या पक्षाचा आहे किंवा आमच्या जवळच्या पक्षाचा आहे म्हणून आम्हाला फायद्याचं होतं आणि नुकसानीचं होतं, ह्या गोष्टी तेवढ्या माझ्या दृष्टीने तरी इफेक्टिव्ह नाही असं मला वाटतं. या मुलाखतीतून मला एक जाणवलं की लखनसिंह जेवढे कवी आहेत, साहित्यिक आहेत, त्यांच्यातला जो कवी आहे तेवढाच त्यांच्यामध्ये दडलेला जो एक अधिकारी आहे तोही प्रकर्षाने जाणवतो. तुम्ही साहित्य निर्मिती करत असताना हा अधिकारी मध्ये मध्ये येत नाही, त्रास देत नाही तुम्हाला? देतो कधी कधी, होतो असं पुष्कळदा. मित्रहो, साहित्य चावडीच्या या पहिल्या भागात लखनसिंहांशी आपण संवाद साधला. त्यांची कविता, सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी सोबतच नक्षलवाद असेल त्यावरचा महत्वाचा जो उपाय त्यांनी सांगितला तो, आणि मुख्य म्हणजे शहरी नक्षलवाद आणि खरा जो नक्षलवाद आहे अशी ही पार्श्वभूमी त्यांनी सांगितली. महत्वाचा भाग असा की कवी लखनसिंह कटरे आणि अधिकारी लखनसिंह कटरे यांचं द्वंद्व नेहमीच सुरू असतं आणि त्यातून अधिकारी लखनसिंह कटरे हे तर आहेतच, परंतु मात करून जातात कवी लखनसिंह कटरे, कारण त्यांची कविता आपल्या समोर आहे. ती कविताच या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्याचाही प्रयत्न करते. या पहिल्या भागात पुन्हा आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि लगेच आपण भेटू दुसऱ्या भागात. नमस्कार.